कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये आपण प्रहार संघटने माध्यमातून एक पत्र दिलं होतं। त्या पत्राला आपण सहाय्यक कामगार आयुक्त ते तातडीने हजर करण्याकरिता निवेदन सादर केलं होतं। निवेदनामध्ये आपण कुलूप ठोको आंदोलन करणार असं त्यांना निर्देशवले होते। त्यानंतर त्यांनी लगेच आम्हाला एक 12 घंट्याचं अल्टिमेट देऊन की 7 दिवस थांबा हे पत्र दिलं 12 तासाच्या आतमध्ये आणि 5 दिवसानंतर आंदोलन करा जर आयुक्त नाही आले। त्या कारणाने आम्ही 10:03ला पुन्हा कार्यालयात गेलो असता आमच्यावर खोटे गुन्हे पूर्ण कार्यकर्त्यावर दाखल केलेले आहेत आणि मंडळाचे अध्यक्ष हे त्या तारखेला हजर नव्हते। आता मंगळवार येणाऱ्या मंगळवारपासून पुन्हा हे समस्त कामगार संघटना आणि जेवढे सुरक्षा रक्षक आहेत हे कामगार ऑफिस ताब्यात घेणार आहे आणि ताब्यात घेऊन जोपर्यंत ह्या मंडळाला अध्यक्ष आणि सहाय्यक कामगार आयुक्त व अध्यक्ष येत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवण्यात येत आहे। मी जोगेंद्र मोहोड, प्रहार जनशक्ती पक्ष, तालुका प्रमुख अमरावती। कामगार आयुक्त कार्यालय अमरावती या ठिकाणी 18/2/2025 रोजी प्रहार कामगार संघटनेने निवेदन दिलं होतं की सुरक्षा रक्षक महामंडळाचे अध्यक्ष अद्यापही कार्यालयामध्ये हजर नसल्यामुळं सर्व कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहे। त्या आंदोलनाची दखल घेत पाटणकर साहेबांनी रितसर आम्हाला बोलावून एक मीटिंग अरेंज करून की येत्या 5-6 दिवसामध्ये अध्यक्ष हे आपल्या कार्यालयामध्ये रुजू होणार आहे, तरी आपण आपलं तात्पुरतं आंदोलनाला स्थगित देण्यात यावी। त्यानंतर आम्ही पुन्हा एक 27/2/2025 रोजी पुन्हा एक कार्यालय पत्र दिलं। त्यावेळेस आम्हाला त्यांनी ह्याच पद्धतीने उत्तर दिलं की येत्या ह्या 5 ते 6 दिवसात अध्यक्ष कार्यालयामध्ये हजर होणार आहे। तरीसुद्धा अध्यक्ष आजपर्यंतही कार्यालयामध्ये रुजू न झाल्यामुळे आम्ही 10/3/2025 रोजी कार्यालयाला निवेदन घेऊन गेलो आणि कार्यालय ताब्यात घेण्याकरिता आम्ही सूचना दिल्या, परंतु अध्यक्ष रुजू न झाल्यामुळे आम्ही प्रहारच्या स्टाईलने आंदोलन केले। आंदोलन केल्यानंतर आम्ही सुखरूप तिथून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथल्या काही अधिकाऱ्यांनी आमच्यावर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला। परंतु आंदोलन आम्ही हे दबू देणार नाही। कामगारांना जिथपर्यंत न्याय मिळणार नाही, सुरक्षा रक्षणात न्याय मिळणार नाही तिथपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। येत्या ह्या मंगळवारी आम्ही कामगार कार्यालयामध्ये शिदोरी आंदोलन करून कामगार कार्यालय ताब्यात घेणार आहोत। जिथपर्यंत अध्यक्ष ह्या मंडळामध्ये रुजू होणार नाही तिथपर्यंत हे आंदोलन निरंतर सुरू राहील। जय हिंद, जय प्रहार।